टीकेचा फडणवीसांकडून समाचार घेण्यात आलेला आहे। पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा, निवडणुकीमध्ये पाणी पाजणार असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। तर मी पूर्ण भाजपवर टीका केली असं दाखवलं गेलं, पण मी फक्त पुणे आणि पिंपरी पालिकेतील कारभारावरच बोललो असं अजित पवार यांनी म्हटलंय। करतोय पाणी दे रे बाबा। आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे। कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे। त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला कितीदा सांगतोय पत्रकार मित्रांनो की तुम्ही दाखवताना मी पूर्ण भाजपला बोललोय असं तुम्ही दाखवलं। मी बोललो होतो महानगरपालिकेमध्ये जे कारभारी पण चाललेलं होतं त्या व्यक्तींच्या बद्दल मी बोललो, त्यांच्या गलथान कारभाराबद्दल बोललो आणि आताही त्यांच्याच बद्दल बोलणार आहे। भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी दादांना गंभीर इशारे दिलेत। दादांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं आशिष शेलार म्हणाले। तर 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अद्याप लागलेला नाही असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय। दरम्यान कोणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही असं उत्तर सूरज चव्हाण यांनी शेलार यांना दिलं। दादांनी मात्र नो कॉमेंट्स असं म्हटलंय। भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी अजित पवारांना गंभीर इशारे दिले। पहिला इशारा मंत्री आशिष शेलारांनी दिलाय। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं म्हणत आशिष शेलारांनी दादांना विचारसरणीवरनं इशारा दिलाय। तर दुसरा इशारा बावनकुळेंनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावरून दिलाय। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। ते खूप काही अभिमानास्पद नाहीये। शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ। शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये। तर कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही असं म्हणत कडक शब्दात ठणकावणाऱ्या शेलारांना सूरज चव्हाणांनी उत्तर दिलं। एकमेकावर एकमेकाचे विचार किंवा महापुरुष आपण लादू शकत नाही, कारण हा भारत देश संविधानावर चालतो। आम्ही संविधान मानणारे आहोत, त्याच्यामुळे कुणी जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न आमच्यावर करू शकत नाही। सावरकरांचे वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा आम्हाला मान्य नाही। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं आशिष शेलार म्हणाले। मला आता फक्त महानगरपालिका मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचे उत्तर देईल। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। तर 70,000 कोटींची केस कोर्टात असून ही बाब अभिमानास्पद नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी अजितदादांवर निशाणा साधला। भाजपनं अजितदादांना बाहेरचा रस्ता दाखवावा असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टीका केली। महापालिकेचा सत्ता आली तर त्यावेळेस अजितदादांना तुम्ही सोबत घेणार का? नाही, गरज पडणार नाही। 2/3 बहुमताने भाजपचा महापौर निवडून येईल। एक महाराष्ट्रात नुरा कुस्ती सुरू आहे। मी मारायचं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर, अशा स्वरूपाचं एक तमाशा आणि अशा स्वरूपाचं एक महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख समजून आणि मूर्ख बनवण्याचा खेळ हे तीन पक्ष जे आहेत ही नुरा कुस्ती खेळत आहेत। अहो तुम्हाला टीका करायची ना तर टीका करायची तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा। आणि भारतीय जनता पक्षाला जर उत्तर द्यायचं तर कशाला उत्तर देत बसतात? त्यांना सत्तेतून बाहेरची